बस. गुड मॉर्निंग. मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर मी आज तुम्हाला गव्हाची कुरडई कशी करायची ते दाखवते. मी सर्व बारीक निरीक टिप्स सांगणार आहे तुम्हाला, कारण ही थोडी किचकट रेसिपी आहे. पण मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही केली तर तुम्हाला पण ती अतिशय सोपी वाटेल. तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर गव्हाच्या कुरड्या करण्यासाठी मी इथं हे 3 किलो गहू घेतलेले. तर हे अजय 72 गहू आहे. आता हे गहू मी स्वच्छ करून घेते. तर हे 3 किलो गहू मी स्वच्छ 2-3 वेळेस चाळून घेतले, म्हणजे जेणेकरून जाड गहू येतील. आणि स्वच्छ निवडून घेतले. आणि हे बघा, हे बारीक गहू मी यातनं बारीक काढून घेतले. आणि आता हे मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून काढते. 3 ते 4 पाण्याने गहू स्वच्छ धुतल्यानंतर मी गव्हात भरपूरसं पाणी टाकलं आणि गहू भिजत टाकले आता हे एका पातेल्यामध्ये. तर कुरड्याचे गहू मी सोमवारी भिजत टाकले होते आणि आज आहे गुरुवार. सोमवार, मंगळवार 1, बुधवार 2, गुरुवार 3, आज 3 दिवस पूर्ण झाले. आणि आता यातलं पाणी मी काढून घेते. तर अशी चाळणी ठेवली मी आणि हे पाणी काढून घेते. तर गहू चेक करते. तर गहू छान भिजले, हे बघा. 3 दिवस पूर्ण पाण्यात भिजू द्यायचे हे गहू. आणि मी ज्या वेळेला गहू भिजत टाकले त्याच वेळेसला मी गहू पाण्यातनं काढते. आणि मी या गव्हांमधलं पाणी रोज सकाळ संध्याकाळ बदलायची, तुम्हाला दाखवते मी. गिरू नको बेट, गिरू. या पद्धतीने मी सकाळ संध्याकाळ पाणी बदलायची. त्यामुळं काय होतं, गव्हाचा खराब वास येत नाही. इथं करा गव्हाचा गव्हामध्ये टाकून घेते. सांभाळा, घरी आहे तरी पाय प्रॉब्लेम. इथं मी एक गमीला घेतलं. आता परत पाणी बदलून या पद्धतीने मी हे गहू ह्या पाण्यातून धुवून घेते. आल्ला दुसऱ्याचे असे खूप चोळायचे नाही, कारण ते पूर्ण भिजलेले असतात. चोळले तर ते फुटून त्यांच्यातला चिक वाया जाऊ शकतो. त्यामुळं मी फक्त पाण्यातून गहू उचलून दुसऱ्या घमिल्यात काढून ठेवते. हे बघा, दुसरं स्टीलचं घमिलं घेतलं आहे. त्यात मी सगळे गहू असे हळूच उचलून हळूच ठेवते. या पद्धतीने मी घमिल्यात गहू काढून घेतले. आणि अजून पाण्यात गहू होते ते मी अशी ह्या चाळणीवर व्यवस्थित काढून घेतले. आणि ते पण घमिल्यात टाकून दिले, म्हणजे सर्व गहू धुवायचे होऊन गेले माझे. हे गहू मी 2 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतले. आणि याच्यामध्ये मीठ टाकते, साधारण अंदाजेच टाकायचं आपले. आता मी हा पोळी खायचा 2 चमचे मीठ टाकलंय. तुमच्याकडे जाड मीठ असेल तर तुम्ही जाड मीठ टाकू शकता. माझ्याकडे जाड मीठ नव्हतं तर मी बारीक मीठ टाकलंय. कोणतंही मीठ टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथे मिक्सर लावलाय. वायर थोडी कमी पडत होती त्यामुळे मी हा टप ठेवलाय. इथे गमिल्यात पाणी घेतलंय. आणि हे बघा, आणि मिक्सरचं भांडं आणि चाळणी पीठ चाळायची त्याला मी मस्त तेल लावून घेतलंय. आणि ह्या कपड्याला पण तेल लावून घेतलंय, म्हणजे मग ताम लटकत नाही. आता मी हे गहू इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेते. हे बघा, या पद्धतीने दळल्यानंतर मी इथे हे पाण्यात टाकते. हे आता याच पद्धतीने मी सर्व गहू दळून घेते. थोडं पाणी टाकते अगोदरच, म्हणजे लोड येत नाही मिक्सरवर.
आणि हे गहू खूप चिकन करायचे नाही, थोडेसे नॉर्मल फुटले पाहिजे, एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. हे बघा खूप फुटलेले नाही, नॉर्मल काहीतरी नॉर्मल फुटलेले, खूप जास्त फुटले तर घसून जातं आणि त्याच्यामुळे फेस होतो, त्याच्यामुळे खूप नाही बारीक करायचं, थोडे नॉर्मल बारीक करायचे. आता सर्व गहू दळून झाले, या गमिल्यात टाकले, मी तुम्हाला दाखवलं पाण्यामध्ये. आणि आता याच्यामध्ये मी ही छान पिळून घेते. मी घेतानाच भरपूर पाणी घेतलं होतं, म्हणजे सर्व चीक व्यवस्थित निघून येतो पहिल्याच पाण्यात. बघा, आणि अजिबात ताण घालायला नाही, कारण मी रोज पाणी बदलत होते आणि गहू घेताना पण मी स्वच्छ धुवून टाकले, त्याच्यामुळे जी ताण होती ती सर्व निघून गेली. तर तुम्ही पण या पद्धतीने करा. आणि अजिबात फेस झाला नाही, कारण मी सकाळी सकाळी हे काम करते. हे काम इतकं सकाळीच करा तुम्ही, किंवा संध्याकाळी करा, संध्याकाळी 5 वाजेनंतर, कारण उन्हात जर हे केलं तर मग याला खूप ताण येते आणि खूप फेस होतो. आता या पद्धतीने मी सर्व गहू याच्यातून पिळून घेतली. काय करते आजी? काय करते? लाडू 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 खायचं तुला? द्या गिरूला एक लाडू द्या. आमच्या गिरजाची मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे, तिचा आवाज येतोच. आता करणार काय, आता ती हा किती घरामध्ये. मी हे मिक्सरमध्ये घरी दळलं, कारण थोडंच होतं, 3 किलो गहू जास्त असेल तुम्हाला गिरणीत जावं लागतं. इथे मी एका प्लास्टिकच्या टपला कॉटनचा कपडा बांधून घेतलाय. आता हा चीक याच्यामध्ये गाळून घेते व्यवस्थित. कॉटनचा कपडा मी जरा पातळ पण नाही आणि जाड पण नाही असा घ्यायचा, म्हणजे खाली ताम जात नाही. हे बघा, जी ताम बसे ती वरती लटकून राहते, कारण थोडी काही ना ताम गावाला असतेच. तर पहिल्या पाण्यातून मी सगळं पिळून घेतलं व्यवस्थित. आणि हे बघा, आता मी हे दुसरं पाणी घेतलं, ह्या गमिल्यात सगळं घेतला कोंडा. आणि आता मी याच्यातून परत व्यवस्थित हे सगळा कोंडा व्यवस्थित पिळून घेते. आणि आता याच्यामध्ये काही चिक राहिला नाही विशेष काय, बघा सगळा चिक निघून आला आहे. हे बघा, तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही 3 पाण्याने पिळू शकता, पण मला काही गरज वाटत नाही तशी, तर मी 2च पाण्यात पिळते. म्हणजे हा कोंडा परत दुसऱ्या पाण्यात टाकायचा आणि परत एकदा पिळायचा, पण मी 2दाच पिळते, कारण याच्यात काही चिक राहिलेला दिसत नाही. आता मी सर्व कोंडा या पद्धतीने पिळून घेते. काही गरज नाही दुसऱ्या पाण्यात होतं, किती वेळ लागला. आता 2 पाण्याने हे व्यवस्थित मी गाळून ठेवलंय. आणि आता हे छान मी हवेशीर झाकून ठेवते व्यवस्थित. तर त्याच्या अगोदर हे बघा, ही तुरटी घेतली मी, आणि तुरटी या पद्धतीने याच्यामध्ये फिरवून घ्यायची. 5 वेढे द्यायचे. तुरटी फिरवल्यामुळं काय होतं, तर सगळं म्हणजे ताम वगैरे त्याचं सर्व पाणी वरती येतं आणि खाली छान स्वच्छ चीक बसतो आणि कुरड्या पांढऱ्या शुभ्र येत्या. तर याच्यामध्ये मी 5-6 वेळे हे तुरटीचे फिरवून घेतलेले आहे. आणि आता मी हे छान हवेशीर ठेवते. या टपला मी छान बेडशीटचा कपडा बांधते पातळ, कारण त्याला हवा लागली पाहिजे, त्याच्यामुळे ते पॅक झाकून ठेवायचं नाही, कारण छान हवा लागली तर छान चीक खाली बसतो. आणि मी ही खिडकीच्या समोर ठेवलं आहे मस्तपैकी. आता चिकमधलं पाणी ज्यावेळेस काढेल त्यावेळेस तुम्हाला शूटिंग दाखवेल. तर आता संध्याकाळचे 6 वाजले आणि यातलं मी नित्य पाणी काढून घेते आणि यात परत दुसरं पाणी टाकते मी. थोडंसं काढताना दाखवून. तर हे गाळायचं पिळायचं काम मी सकाळी 11 म्हणजे 10:30-11 वाजता माझं झालं होतं गाळून पिळून. आणि सकाळपासून मी हे ठेवलं होतं. आता संध्याकाळचे 6 वाजले, तर मी यातलं हे वरचं आलेलं पाणी मी काढून घेते. या पद्धतीने वरती नितळ आलेलं पाणी सर्व मी काढून टाकते बाजूला. आणि इथे खाली पांढरा स्वच्छ चीक बसलेला आहे. पुसून घे.
या पद्धतीने मी वरती काळं काळं जेवढं पाणी आलं तेवढं सगळं काढून घेतलं आहे. आणि बघा आता चीक यायला लागल्यावर मी पाणी टाकायचं बंद केलं आहे. आता हा खाली चीक बसला आहे, याच्यात मी दुसरं चांगलं स्वच्छ पाणी टाकते. नंतर परत हा टप मी व्यवस्थित बेडशीटने बांधून ठेवला झाकून. आता रात्रीचे 11 वाजले आणि हे बघा हे नितळ पाणी वरती आलं आहे आणि घट्ट चिक खाली बसलं आहे. तर आता मी परत हे नितळ पाणी ओतून घेते आणि याच्यात दुसरं पाणी ओतून ठेवते. तर या पद्धतीने सर्व पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं. हे बघा मी सर्व खराब पाणी व्यवस्थित काढून घेतलं आणि हे बघा आता फक्त चीक मागे राहिला आहे. असं पांढरं पाणी जायला लागल्यावर मी पाणी काढणं बंद केलं. पाण्याचे दुसरं मी आता परत मी असं हे स्वच्छ पाणी ओतून ठेवलं आहे. याच्याने काय होतं चीक स्वच्छ धुतला जातो. आणि आता परत मी याला हा बेडशीटचा कपडा बांधून ठेवते म्हणजे त्याला हवा व्यवस्थित लागेल. कारण हवा लागली की चिक छान बसतो आणि भरपूर चिक बसलाय तुम्हाला दाखवलंय मी. आणि आता चौथ्या दिवशी सकाळीच हे बघा छान असं स्वच्छ पाणी वरती आले आहे आणि पांढरा शुभ्र चिक खाली बसलाय. ते आता ही पाणी मी काढून घेते. एकदम हळू पाणी ओतायचं, घाई बिलकुल करायची नाही. पाणी पडून गेले बघा, पांढरं पाणी पडायला लागल्यावर थांबून घ्यायचं. आता याच्यामध्ये फक्त चिक राहिला आहे. आता हा चिक व्यवस्थित फोडून घेते. हा घट्ट चिक खाली बसलेला असतो, हा व्यवस्थित फोडून घ्यायचा. असतो फोडायला फार जड जातो पण मग चांगला फोडून घ्यायचा व्यवस्थित आणि पूर्ण याची पेस्ट करायची. छान पांढरा शुभ्र चिक दिसतोय, सर्व ताम याच्यातली निघून गेली आहे. हा चिक मी व्यवस्थित गाळून घेते चाळणीच्या सहाय्याने. पीठ चाळायच्या रात्री गाळून ठेवला तर आपण परत गाळून घ्यायचा म्हणजे सर्व ताम निघून जाते. घट्ट राहू द्यायचा, पातळ चिक होऊ द्यायचा नाही. चिक मुद्दाम मी टपमध्ये ठेवला कारण प्लास्टिकच्या भांड्यात चिक चांगला बसतो आणि छान चिक बसलाय. चिक होता तेवढंच पातेल्या बरोबर मी पाणी तापवून घेतलंय आणि हे बघा तेवढं पाणी मी इथं ह्या मोठ्या गॅसवर तापवून घेते. जेवढं आपला चिक असतो तेवढं पाणी घ्यायचं. आता तेवढं पाणी मी इथं उकळायला ठेवलं आहे आणि आणखीन मी एक तांबेभर पाणी बाजूला तापवून घेते जर कमी लागलं तर टाकण्यासाठी. तर पाणी छान उकळलंय आणि मी हा पोहे खायचा 2.5 चमचे मीठ घेतलंय, त्याचा मी मीठ टाकते. पाणी जेवढं चिक तेवढंच मी पाणी घेतलंय आणि गॅस मी बारीक केलाय पाणी उकळल्यावर. तर आता मी घाट घेते टाकते रस. ओम नमः शिवाय. तर ते रस चिक टाकतोय आणि मी घोट्याने हलवते ही चिक कारण एका माणसाचं काम नाही हे. एकाने चिक ओतावं लागतो तर एकाने हलवायला लागतो. त्याच्यासाठी 2 माणसं लागतातच. तर ते जस्ट चिक टाकू राहिला आणि मी घाट घेते आणि पटपट पटपट हलवावं लागतं कारण कठोळ्या होऊ शकतात त्याच्यामुळं मी पटपट हलवते. आणि मी मोठी शेगडी घेतली, माझ्याकडे आहे ही मोठी शेगडी. तुमच्याकडे जर छोटी शेगडी असेल तर तुम्हाला हा घाट 2 वेळेस घ्यावा लागेल कारण एवढा छोट्या शेगडीवर 3 किलोचं एक खटी शक्य नाही होत. तर त्याच्यामुळे 1.5 किलोचं छोट्या शेगडी आपण घेऊ शकतो. पण माझ्याकडे मोठी शेगडी होती तर मी मोठ्या शेगडीवर एक खटी 3 किलोचा घाट घेते आणि पटपट 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 भरभर हलवते. टपातला चिक ओतून घेतल्यानंतर टपात थोडं पाणी टाकलं आणि ते ह्या चिकामध्ये टाकून दिलं आहे आणि माझं घाट घ्यायचं काम चालू आहे. तर चिकाचा कलर पण भरपूर पांढरा शुभ्र आलेला आहे, हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि पातीला जरा हलत होतं त्याच्यामुळंच एका जणाने पातीला धरून राहिलं आणि एक जण हलवतं. आता तेरसचा चिक टाकून झाल्यावर तेरसनी पातीला पकडलं आणि मी चिक भरभर हलवते. ते बघा मस्त झालं आहे चिक. गोठळ्या वगैरे होतात पटकन पण ते पटपट पटपट हलून पटकन सर्व गोठळ्या फोडाव्या लागतात आणि छान असा स्मूथ घाट झाला होता आमचा. मला दाखवते मी पुढे, बघा तुम्ही.
आणि सर्व गठुळ्या फुटल्यानंतर अशी छान पलटी चिकाला मारावी लागती बघा. तर मस्त झाला होता एकंदरीत चिक आमचा आणि छान शिजला होता. चिक शिजेपर्यंत जरा टेन्शनच असतं, पण चिक एकदम भारी झाला आहे हे बघा. आणि बारीक गॅसवर चिकाला 10 मिनिट वाफ दिली व्यवस्थित. चिक छान शिजवून घेतला. तर इथे आम्ही सर्व तयारी केली आहे. हा सोरा स्वच्छ धुवून घेतला आहे कुरड्या करायचा. याच्यामध्ये मी थोडंसं नॉर्मल तेल टाकते, किंचित टाकायचं म्हणजे चिटकत नाही कुरडईला सोऱ्याला. आणि आता सर्व तयारी झाली आहे. तर मी बसली आहे आणि मी भातवाडीच्या साह्याने सोऱ्यामध्ये चिक भरती आहे. याला माणसंच लागतात कुरड्या करायला. जर आपल्याला मोठ्या सोऱ्याने कुरड्या करायच्या असेल तर त्याच्यासाठी जास्त माणसं लागतात. आता योगायोगाने आमच्याकडे मी होती, रोहिणी होती, तेरस होता, त्याच्यामुळं मग मी चिक भरती आता कुरड्यांमध्ये. आणि चिक भरून झाल्यानंतर मग मी ह्या कुरड्या चाळल आणि तेरस कुरड्या रोहिणी कुरड्या टाकल आणि तेजस दाबल. तशा पद्धतीने आम्ही कुरड्यांचा कार्यक्रम सुरू केला. बघा तर मग कशा आल्या आमच्या कुरड्या. श्रुतीला चिक राहू दे का, तिला आवडतं ना. माझं टॉयल परत धुवून टाका. बस आई. आणि जर तुमच्याकडे हा मोठा सोऱ्या नसेल कुरड्या करायचा तर तुम्ही या हात सोऱ्याच्या चकलीच्या सोऱ्याने पण कुरड्या करू शकता. याने पण छान कुरड्या येतात. तसेच जर तुमच्याकडे बाज वगैरे नसेल, कॉटवर न्यायला सोय नसेल, तर तुम्ही साडी खाली अंथरून साडीवर पण कुरड्या वाळत टाकू शकता. हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी मी 2-4 कुरड्या खाली पण टाकल्या आहे. आणि खाली पण व्यवस्थित जर प्लेन साडीवर टाकल्या तर कुरड्या मस्त येतात. आणि छोट्या सोराने पण कुरड्या छान येतात. व्यवस्थित बस 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 पुरे पुरे आई बघा. अरे बाबा छान छान जरा टाक, जरा एवढे मान्य टाकेल. छान छान बघ किती छान. आणि बघा ही कुरडई रोणीने केली. रोणीला पण छान कुरडई चालता आली. तेव्हा आता परत रोणी कुरडई करते कर रोणी. पुरे पुरे बस 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 आणि मी 2-4 कुरड्या छोट्या सोऱ्याने पण करून बघितल्या. कारण बऱ्याच ताईंना प्रश्न पडला असेल आमच्याकडे तेवढे माणसं नाही, एवढं सोऱ्याने तर आम्ही कशा कुरड्या करायचं. तर खास त्यांच्यासाठी ती बी छोट्या सोऱ्याने पण छान कुरड्या करू शकता. पण माझा सोऱ्या एवढा व्यवस्थित नाही आहे आणि मला मोठ्या सोऱ्याच्या आवडत्या म्हणून मी मोठ्या सोऱ्याने कोयल्या. तर खूप छान कुरड्या आल्या हे बघा. तर आम्ही एवढ्या कुरड्या केल्या आणि बराच चिक खाण्यासाठी ठेवला.
2 दिवस कडक उन्हामध्ये ह्या कुरड्या वाळवल्या आहे मी आणि मस्त कडक कडक कुरड्या वाळल्या आहे. तर तुम्हाला मोठ्या आणि छोट्या सोऱ्यांच्या दोन्ही कुरड्या दाखवते मी. तर ही बघा ह्या कुरड्या आहे, ह्या मोठ्या सोऱ्याच्या आहे आणि ही बघा ह्या छोट्या सोऱ्याच्या कुरड्या. तरी बघा ही कुरडे तळून दाखवते तुम्हाला मी. हे बघा किती छान फुगली आहे आणि मस्त झाली एकदम. तरी बघा किती छान मस्त टम्म फुगलं आहे. मी एकच तळली कुरडई तर मस्त चौपट फुगली आहे. तर नक्की ट्राय करा कुरड्यांची रेसिपी तुम्ही पण.